स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। आष्टा येथील शिवशांती नागरी सहकारी पतसंस्थेची 6वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली। शिवशांती नागरी सहकारी पतसंस्थेचे आधारस्तंभ कैलासवासी शिवाजी ज्ञानू सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार संस्थेचे व्हाईस चेअरमन पैलवान विजय महादेव वळवडे यांनी अर्पण केला। यावेळी शिवशांती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन हनुमंतराव सूर्यवंशी यांनी 60% डिव्हिडंड जाहीर केला। चेअरमन हनुमंतराव सूर्यवंशी म्हणाले की शिवशांती नागरी सहकारी पतसंस्थेने सर्वसामान्य शेतकरी, छोटे मोठे उद्योग व्यावसायिक यांना आर्थिक सहकार्य या हेतूने संस्थेची स्थापना केली। तसेच संस्थेने मार्च 2024 अखेर वसूल भागभांडवल 76,11,700 रुपये, ठेवी 8,29,48,784 रुपये, राखीव व इतर निधी 53,21,540 रुपये, गुंतवणूक 2,92,32,648 रुपये, कर्जे 6,42,43,412 रुपये वाटप केले आहे। तसेच सभासदांना त्यांच्या कठीण काळात संस्था त्यांच्या पाठीशी उभी राहते याचेही उदाहरण दिले। विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे सचिव दिनेश महादेव चव्हाण यांनी केले। यावेळी उपस्थित शिवशांती नागरी सहकारी पतसंस्थेचे मार्गदर्शक संजय कुमार, नेमिनाथ गंभीर, संचालक विकास खंबाळे, कृष्णा कदम, दीपक खोत, सुरेश महिमान, रघुनाथ कापसे, कुमार चव्हाण, संदीप सोलनकर, सदाशिव माळी, सौ पूनम पाटील, सौ अर्चना माळी, अविनाश वीरभद्रे, भीमसेन चौगुले, पवन मस्के यांच्यासह सभासद धनाजी पवार, यशवंत पवार, संभाजी कोळी, अजित हालुंडे, राजाराम बुधगावकर, महादेव चव्हाण, विनोद चव्हाण तसेच संस्थेचे सेवक वर्ग, कॅशियर अजित बुधगावकर, क्लार्क सौ तेजश्री पवार, शुभम बुधगावकर उपस्थित होते। आभार संस्थेचे संचालक संदीप सोलनकर यांनी मानले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, आष्टा।